हॅलो, हाय, नमस्कार. मी आहे श्रुतिका आणि किवी कट्ट्याच्या या दुसऱ्या भागामध्ये तुमचं मनापासून स्वागत. सगळ्यात आधी माझ्या किवी कट्ट्यावरच्या पहिल्या एपिसोडला तुम्ही इतका सारा प्रतिसाद दिलाय, इतकं प्रेम देताय आणि सदिच्छा देताय, त्याबद्दल मनापासून. त्या एपिसोड नंतर बऱ्याच जणांनी मला रिक्वेस्ट केली की त्यांना चेरी ब्लॉसम पाहायचं आहे. त्यामुळे मी विचार केला की पुढच्या एपिसोडची सुरुवात आपण इथून करूया, थोडंसं फिरूया. खूप मस्त बहरलं आहे गार्डन हे. तुम्हाला माहिती आहे का की जपान आणि दक्षिण कोरिया हे देश चेरी ब्लॉसमसाठी जगभरामध्ये खूप प्रसिद्ध आहे. हा चेरी ब्लॉसम सीझन मात्र थोडेच दिवस असतो बरं का. त्यातून गेले काही दिवस इथे नेल्सनला खूप पाऊस आणि वारा होता, त्यामुळे बहर थोडासा कमी झालाय. तुम्हाला जमिनीवर इथे पाकळ्या सुद्धा पडलेल्या दिसत असतील. मला पर्सनली हा सीझन खूप आवडतो आणि चेरी ब्लॉसमची मजा अशी आहे की दरवर्षी जरी चेरी ब्लॉसम पाहिलात ना, तरी दरवर्षी याची मजा, याची जादू ही काही वेगळीच असते. स्प्रिंग सीझनमध्ये म्हणजे वसंत ऋतूमध्ये जशी झाडांना नवीन पालवी फुटायला लागते, नवीन फुलं उमलायला लागतात, त्याच दरम्यान चालू होते आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी. चला तर मग आता घरी जाऊया आणि बघूया या न्यूझीलंडमध्ये आम्ही गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी काय काय केली आहे. ही आली आपली कार. घरी जाता जाता थोडंसं नेल्सन दर्शनही होईल तुम्हाला. खूप मस्त रोड आहे हा. माझा फेवरेट रोड आहे आणि आज वेदर पण इतकं छान आहे. आणि हे आहे नेल्सन सिटी सेंटर आणि नेल्सन सिटी काउन्सिलची बिल्डिंग. आणि हे आलं आपलं घर. वेलकम टू अवर होम. घरात सध्या भरपूर पसारा आहे, कारण गणपती बाप्पाच्या डेकोरेशनची तयारी आमची जोरात चालू आहे एकदम. सगळ्यांनी वेगवेगळी रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली आहे आणि यावर्षीची आमची डेकोरेशनची थीम आहे केदारनाथ टेम्पल. तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही मूर्ती आणतो कुठून, तर नेल्सनला जिथे मी राहते तिथे मूर्ती मिळत नाही. इथे ऑलरेडी इंडियन्स खूप कमी आहेत, त्याहून महाराष्ट्रीयन तर खूपच कमी आहे. दरवर्षी आम्ही मूर्ती आणतो ती क्राईस्टचर्चहून, जो की नेल्सनहून 5 ड्राईव्ह आहे. तिथे 2-3 इंडियन स्टोर्स अवेलेबल आहेत जिथे गणेश मूर्ती येतात. त्यामुळे अगदी इंडियासारखा जरी फील नाही आला तरी तुम्हाला वेगवेगळ्या मूर्ती बघण्याचा जो आनंद आहे तो आम्हाला मिळतो. यावर्षी मात्र ती मजा घेता आली नाही आम्हाला, ऑनलाईन बुक करावी लागली मूर्ती. यावेळी बाप्पा आलेत ते थेट ऑकलंडहून. ऑकलंडला जाणं शक्य नव्हतं, त्यामुळे आम्ही मूर्ती बुक केली ऑनलाईन, जी डोळ्यांनी पाहिली नव्हती. त्याच्यामुळे खूपच वेगळं वाटत होतं खरं तर. पण बुक केली आणि एका मित्राच्या मदतीने, जो की ऑकलंड राहतो, त्याच्या मदतीने ती मूर्ती कुरिअर केली. सो हा आमचाही पहिल्यांदाच हा अनुभव होता ऑकलंडहून मूर्ती मागवण्याचा. त्याच्यामुळे घरी मूर्ती व्यवस्थित येईपर्यंत, तो बॉक्स ओपन करेपर्यंत आम्हाला इतकं टेन्शन आलं होतं. फायनली बाप्पांचं आगमन झालेलं आहे. बॉक्सवर खूप व्यवस्थितरित्या मार्क केलेलं आहे त्यांनी की कुठल्या दिशेला वरची बाजू आहे ती. त्याच्यामुळे मला वाटतं त्यांनी व्यवस्थित आणली आहे. तर बघूया आपण ओपन करून. गणपती बाप्पा मोरया. छान पॅकिंग केलं आहे. बाजूने पूर्ण बबल रॅप वगैरे लावलेलं आहे. पण सगळ्यात मस्त ही गोष्ट अशी आहे की त्यांनी बेसला लिक्विड फोममध्येच ती मूर्ती मोल्ड केलेली आहे. त्याच्यामुळे ती व्यवस्थित आलेली आहे. यावर्षी तर आम्ही डेकोरेशनसाठी केदारनाथ टेम्पल बनवतोय, त्यामुळे तर भरपूर काम आहे. बाप्पासाठी डेकोरेशन म्हणलं की आदल्या दिवसापर्यंत आपली तयारी चालूच असते.
चालू चालू कसं घ्यायचं म्हणतोस हे असं घ्यायचंय का मुद्दाम काम आणि मजा असं दोन्ही चालू आहे इथे. डेकोरेशन कंप्लीट झाल्यानंतरचा सगळा पसारा आवरून घेते मी. आज खूप लोक यायचे आहेत, मला अजून मोदक बनवायचे आहेत आणि रांगोळीसुद्धा काढायची आहे. भरपूर काम आहे. चला आता चालू करते मी मोदक बनवण्याची तयारी. इथे फ्रेश नारळ मिळतात पण इतके चांगले मिळत नाहीत आपल्यासारखे, त्यामुळे मी शक्यतो ते फ्रोझन जे आपले खवलेला नारळ असतो तर तोच वापरते मी मोदकासाठी. मस्त होतात त्याच्याने मोदक. आणि हे झाले आपले मोदक तयार. आणि माझी ही छोटीशी रांगोळी सुद्धा रेडी झालेली आहे. कशी वाटते? तुम्हाला एक गंमत माहिती आहे का? भारताच्या काय की इतर जगातल्या इतर देशांच्याही आधी गणपती बाप्पा न्यूझीलंडला सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आमच्याकडे येतात. पण पृथ्वीच्या एकदम पूर्व दिशेला न्यूझीलंड हा देश आहे, त्यामुळे काही छोटी बेटं सोडली तर न्यूझीलंड या देशावर सूर्याची पहिली किरणं पडतात. कारण ही सगळ्यात जास्त मजा येते ती न्यू इयरला, कारण भारत आणि न्यूझीलंडमध्ये 7.5 तासांचं अंतर आहे. म्हणजे न्यूझीलंड हा देश भारतापेक्षा 7.5 तासांनी पुढे आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे इथे न्यू इयरचं सेलिब्रेशन चालू असतं, पण भारत मात्र अजून 31 डिसेंबर सेलिब्रेट करत असतं. आजच्या एपिसोडमध्ये मी मेन्शन केल्याप्रमाणे ऑस्ट्रेलिया जरी जवळ असला न्यूझीलंडच्या, तरीसुद्धा टाईम झोनमध्ये ऑस्ट्रेलिया हे 2 तासांनी न्यूझीलंडच्या मागे आहे. त्याच्यामुळे न्यू इयर हा न्यूझीलंडलाच पहिल्यांदा होतो. गणपती बाप्पाचं स्वागत आम्ही एकदम थाटामाटात, आनंदात आणि उत्साहात केलं. छोटीशी मिरवणूकसुद्धा आम्ही इथे काढली होती. नाच, गप्पा, गाणी, भरपूर धमाल चालली होती आमची. उत्साहाने, आनंदाने आणि मनोभावे सगळ्यांनी आम्ही गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली. गणेशोत्सवाचे हे 10 दिवस एकदम बिझी होते. नुसते भारतीयच नाही तर भारताबाहेरील वेगळ्या देशातील लोक दर्शनासाठी येऊन गेली आणि दरवर्षी येतात. बाप्पा येणार म्हणता म्हणता बाप्पाला निरोप द्यायचा सुद्धा दिवस आला आणि आमची विसर्जनाच्या दिवसाची तयारी चालू झाली. आज विसर्जनाला बरेच लोक येणार आहेत आणि हा माझा नवरा चिन्मय त्यांनी हे एक्सटेंडेड आउटडोअर किचनचं सेटअप केलं आहे, त्यामुळे तो व्ह्यू आणि कुकिंग असं दोन्ही एकत्र मस्त एन्जॉय करतोय. ओके, सगळी तयारी झालेली आहे आणि सत्यनारायणाची पूजा देखील झालेली आहे.
गणपती बाप्पा. एकदम आनंदाने आणि उत्साहाने आम्ही बाप्पाला निरोप देतो. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा. मंगल मूर्ती. तर हे होतं आमचं न्यूझीलंडमधलं सेलिब्रेशन. तुम्ही यावर्षी काय डेकोरेशन केलं होतं आणि काय काय मजा केली हे मला कॉमेंट्समध्ये कळवा, फोटो नक्की पाठवा. आणि जर तुम्हाला हा भाग आवडला असेल तर लाईक करा. अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. कारण अरे क्या मंगल मूर्ती.